नमस्कार गाईजांनो, आम्ही चाललोय आता नवीन गाडी घेण्यासाठी. गाडी पाहिजे ना. ही गाडी आहे पण ही एवढ्याच साईजची. आम्हाला एक छोटी गाडी हवी आहे की सतत जेव्हा मी मुंबईत जाते सगळं सामान भरायला किंवा सगळं हे करायला. मी जेव्हा मुंबईत जाते मला खूप छोटी गाडी लागते जी गल्लीबोळात छान घुसू शकेल. भुलेश्वर मार्केटला मी जाऊ शकेल. त्याच्यानंतर अजून कुठच्या मार्केटला, क्रॉफर्ड मार्केटला वगैरे जाताना तिकडे पार्किंगचे खूप इश्यू आहेत. त्याच्यामुळे एक छोटी गाडी मला हवीच होती. आता ही गाडी जुनी झाली आहे तर ही गाडी आम्ही विकतोय आणि आम्ही नवीन गाडी बघण्यासाठी आता जातोय. आणि आता मला सौरभने सांगितलं की ताई फक्त स्विफ्टच बघ, बाकीच्या कुठच्या गाड्यांमध्ये तू बसू नकोस कारण तुला दुसऱ्याच गाड्या आवडतात. आणि असं जर मी विचार केला आणि मी म्हटलं, मी कुणाला म्हणत होते की आपण ती सियारा वगैरे घेऊया, टाटा सियारा आहे ते घेऊया, तेवढ्यातच मला आईचा फोन आला आणि मग बस झाल्या गाड्या असं आईने मला सांगितलं. मी म्हटलं चल एक छोटी गाडी घेते आणि विषय संपवते. चालू आपल्या एकाने घेतली त्यांना ऑलमोस्ट 22 ॲव्हरेज ऑटोमॅटिकला भेटते पेट्रोल. मागवलेत ना आंबे भरतात. ही गाडी घ्यायचं हेच ऑडी मध्ये आंबे बिंबे भरल म्हणून आता ही पटकन बरं आहे ना तुम्हाला. मला तर टेम्पो घ्यायचं, माझं स्वप्न आहे. मी घेणार आहे ना मारुतीचं कमर्शियल पण आहे. टेम्पो आहे. त्याचं कसं ते लायसन्सिंग वेगळं येतं. टी परमिट वाली टॅक्स भरावा. मी कंपनीच्या ह्याच्यावरतीच टेम्पो घेणार कारण अजून 1 वर्ष काढेल. ऑडी आमच्याकडे आहे. सिटीसाठी आणि माझं जाणं थोडं अगदी मार्केटच्या ठिकाणी जिथे पार्किंगचे खूप वांदे आहेत, लोक ते स्क्रॅच मारणं ते त्याच्यामुळे जरा व्यवस्थित अशी छोटी गाडी घेऊन तिथे गेलेलाच सांगतात. माझ्यासोबत स्विफ्ट मला ड्रायव्हिंगला सिटीमध्ये कम्फर्ट आहे सिटीमध्ये. बलेनो अगेन बॉक्सेस शेप आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला मेंटेन करायला मेंटेनन्स जास्त ही पण बघूया एकदा आवडली मला ती. या. बघा ऑडी आहे ती पण त्याच्यात आंबे घेऊन जाते. सध्या फक्त क्रेज विकल्स आहे. मला आल्याला हीच आवडली. अरे स्विफ्ट घ्यायला आलो टोच. गाडीत बसत नका जाऊ, विचार चेंज होतात. नमस्कार. प्राइस ॲक्च्युली स्टार्टिंग 10.49 पासून सुरू चालू. 10.49 तुम्ही सीएनजी मध्ये बघताय की ऑटोमॅटिक मध्ये बघताय? स्विफ्ट आली का? स्विफ्ट आल्या. डायरेक्ट आलेली आहे. हा VX आहे ना, हा VX आहे ना. हे आतमधलं व्हाईटच होतं. कारण हा लक्झरियस. हा सिडॅन मॉडेल आहे. व्हाईट मला टेन्शन आलं. बॉक्स कसे ठेवणार? बॉक्स ठेवले की डायरेक्ट करा. पण नाही आहे ह्याच्यात कलर ऑप्शनच नाहीये का आतमध्ये? इंटेरियर बेजेट आहे ना, त्याच्यावर मग मी काय ठेवू नाही शकणार ना. ते चार्जर ब्लँकेट वगैरे वापरायला लागतील. गाडी चांगली आहे, गाडी छान आहे. म्हणजे आपण ही गावी पण घेऊन जाऊ शकतो. हो. ही पण तेवढंच देते 25 वगैरे. नक्की की 22 पर्यंत लागते. 20 इंजिन सेम आहे ना.
इंजिन सेम आहे ना. इंजिन सेम आहे 1.2 लिटर. ती तुला तशी कंटिन्यू हायवे रनिंग आहे का? हो, आपल्याला आहे, हाईटची सवय ना. हायवे जास्त हायवे आणि या गाडीनं कसं आहे फुल्ली ऑटोमॅटिक नाही एजी सेटअप. काय सीट मागे करून बस जर कळती झोपायला कशी तेव्हा आहे. कुणाल घेऊन आला. आता जाऊन मी सियारा बघू शकते. आता डायरेक्ट सियारा. सियारा बघूया. दादा असं काय वाटतंय स्विफ्ट डिझायर बघायला आलं दुसरी घेऊन जाऊ. टाटा होते सियारा बघायची. मारुतीवाले माणसं समोर बोलतायत. मारुतीचा माणूस सोबत आहे पण आता एवढी व्हायरल का केली मला बघायची का झालंय. आपलं परफेक्ट. आपण कुठं मला वाटलं फुगल बिगल. मी इथंच आहे कामाला ऑफिसला. नाही 17,000 मोठी माणसं आहेत ती. रिअल इस्टेटचा तुझं वाटतं. विक्टोरीज मी काढतो तुला पाठवतो. दादा अंकित बुक करायला आणि बाजूला ही Q5 होती. जरा मला त्याचा कोटेशन पाठवा आणि मग ती डन करू. म्हणून तो आता येतानाच बोलला मला दुसऱ्या गाड्या बघू स्विफ्टकडेच बघू. पण मला आल्याला ती विक्टोरियाच आवडली. तर आम्ही फक्त गाडी बघायला गेलो होतो. आम्हाला स्विफ्ट घ्यायची आहे आणि काही ऑप्शन्स असतील तर आम्ही सध्या सर्च करतोय. तोपर्यंत ही गाडी आता लवकरच आम्ही विकू आणि नंतर दुसरी घेऊ. कारण आम्ही गाडी घ्यायला गेलो होतो पण मला नेहमीच वेगळी गाडी आवडते आणि कुणाचं असं म्हणणं होतं की एवढ्या मोठ्या गाडीची आपल्याला आता काही गरज नाही. आपण एक छोटीच गाडी घेऊ कारण आमचं जास्त काम हे क्रॉफर्ड मार्केटला असतं. त्यानंतर मग अजून काही असं रॉ मटेरियल आणण्यासाठी आम्ही जिथे जिथे मुंबईत जातो ते छोटी छोटी जागा आहे तिथे पार्किंगचे पण प्रॉब्लेम्स आहेत. मग अशा वेळेला मोठी गाडी घेऊन जाणं शक्य होत नाही. आणि विदाऊट हेल्मेट होता सौरभ. अच्छा आल्यानंतर बोलूया त्याच्याशी. असंच गप्प होता. आता त्याला वाटलं असणार की संपलो. त्याला मी बोलले की विदाऊट हेल्मेट तो दिसला नाही पाहिजे. तो विदाऊट हेल्मेटच जातो. त्याला काय सवय काय माहिती. मुंगूस दिसला. हा तर मग आम्ही आता गाडी थोड्या दिवसांनी घेणार आहोत. आधी ही गाडी सेल करू त्याच्यानंतर मग नवीन गाडी घेऊ आम्ही. आणि आज आमच्या घरी येणार आहेत विशेष पाहुणे. ते पाहुणे काय येत आहेत हे तुम्हाला मी सांगेनच. ते पाहुणे थोडे अतरंगी आहेत. पाहुणे थोडे काय म्हणू शकतो कुणाल कसे आहेत पाहुणे. काय सांगू त्यांच्याबद्दल. काय सांगू त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी शब्दच नाही आहेत. बऱ्याच दिवसांनी ते पाहुणे आमच्या घरी येत आहेत. तर ते काय येत आहेत ते कोण येत आहेत हे तुम्हाला कैसे बेटा करत येत आहेत. तर ते आता पोचतीलच लवकरच. तर ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकत ना. ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवूया. खरं तर हा विषय असा झाला की काल मला ब्लॉग बनवायला वेळ नाही मिळाला. तर मग मी विचार केला की मी आज हे तुम्हाला सांगते. तर आज ते पाहुणे येतील त्याच्यानंतर मी आणि पाहुणे आम्ही कुठेतरी जाऊ. मग ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल. सो गाईज सी यू सून. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.